पु ल देशपांडे, आपुलकी, शंकर घाणेकर एक हसवणारा फकीर. आपल्यात आता शंकर घाणेकर नाही हे शंकरला जाऊन वर्ष झालं तरीही अजून मनाला पटत नाही. मुंबई पुण्यात एखादं नाटक पाहायला गेलो तर चटकन तो त्या विंगेमध्ये भेटेल. समोर आला की उगीचच जीभ बाहेर काढेल, स्वतःभोवती गमतीदार गिरकी मारील. विंगेतल्या एखाद्या कोचावर त्या एवढ्याशा देहाची मुटकुळी करून सिगरेटचा झुरका घेताना दिसेल असं अजूनही वाटतं. रंगभूमीशी या न त्या कारणांनी संबंधित असलेल्या आमच्यासारख्या माणसाची गोष्ट जाऊ द्या, पण त्या संगमंदिराच्या, रवींद्र नाट्य मंदिराच्या, शिवाजी मंदिराच्या, त्याच्या आवडत्या त्या दामोदर हॉलच्या किंवा अतिशय लोभातल्या हनुमान थिएटराच्या वास्तुदेवतांना देखील शंकर नाही म्हणून चुकल्यासारखं होत असेल. शंकर घाणेकर या नाटकाच्या दुनियेतल्या फकीराची थिएटर म्हणजे मशीद होती. हॉटेलमधल्या खाण्यानी शंकर देह जगवत होता आणि थिएटरातल्या जगण्यानं त्या जगण्याला सगळीकडे सार्थ करीत होता. रंगमंचावरची धूळ हा त्याचा अबीरबुक्का होता आणि आपल्या अभिनयाच्या चतुर लीलांनी प्रेक्षागारात हास्याच्या कारंज्यापासून धबधब्यापर्यंत नाना प्रकाराची गंमत निर्माण करत राहणं ही त्याची उपासना होती. प्रेक्षागारातच नव्हे तर जिथे जाईल तिथे सभोवतालच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवीत राहणं हीच त्याची जीवित साधना होती. हसून सोडून देण्यापलीकडे या जगाची फारशी मोठी लायकी नाही हे या माणसाला फार लवकर कळलं होतं आणि त्यामुळे तोंडाला रंग लावलेला शंकर आणि न लावलेला शंकर हे एकमेकात विलक्षण मिसळून गेले होते. इतर नटांच्या बाबतीत ते नाटकी वाटले असते, शंकरच्या बाबतीत मात्र ते तसं नसतं तर नाटकी वाटलं असतं. फार फार वर्षापूर्वी मी मार्सेल मार्से ह्या मुकाभिनयपटू कलावंताचा एका मुखवटेवाल्याचा अभिनव पाहिला होता. त्यात अनेक काल्पनिक मुखवटे करून ते चेहऱ्यावर लावून काढून टाकायचा. शेवटी त्यानं विदूषकाचा मुखवटा चढवला. तो मात्र त्याला काही काढता येईना. नाना प्रकारांनी तो मुखवटा काढायचा तो प्रयत्न करतो. शेवटी तो मुखवटा चेहऱ्यावर असतानाच त्याचा अंत होतो असा तो अभिनय होता. एखाद्या सौभाग्यवतीनं सारे सौभाग्यालंकार अंगावर ठेवून अहेवपणीच जगाचा निरोप घ्यावा तसा शंकर नाटकातला रंग आणि पोशाख अंगावर घेऊनच काळाच्या पडद्याआड गेला. रंगतीर्थावरचा त्याचा मृत्यू लोकप्रिय इतकाच हेवा करण्यासारखा. त्याच्या विनोदानं उजळलेल्या हसण्याच्या लाटा विसावल्याही नव्हत्या, त्याच्या कौतुकाच्या टाळ्यांचा कडकडाट विरलाही नव्हता. तेवढ्यात शंकर सगळ्यांना चकवून गेला. नाटक संपल्यावर तो असाच काहीसा नाहीसा व्हायचा. जसा अकल्पितपणे भेटायचा तसाच अकल्पितपणे तो गडपही व्हायचा. तो कुठे राहतो, तो जेवला की नाही, त्याला नीट विश्रांती मिळते की नाही हे आस्थेनं पाहणारं त्याचं कोणी होतं की नव्हतं हा प्रश्न कधी कोणाला पडला होता की नाही मला माहिती नाही. नाटकातल्या पडद्याची नाटक संपल्यावर जशी कोणी विचारपूस करत नसतं तसंच त्याचंही होतं. त्याच्या चाहत्यांच्या गर्दीतले त्याचं एकटेपण हे असं लोकविलक्षण होतं. मुंबई मराठी साहित्य संघाचे चौपाटीवर नाट्य महोत्सव व्हायचे तेव्हापासूनची आमची ओळख. विंगेमध्ये प्रॉम्प्टिंगला उभा राहणारा शंकर भाऊबंदकीत भटजी होऊन रंगमंचावर गेला आणि परत आला तो बाजी जिंकूनच आला. नटाला क्वचित लाभणारं भाग्य त्यानं पहिल्या पदार्पणातच मिळवलं. हे भाग्य नुसत्या लोकप्रियतेचं नव्हे तर नाट्यप्रेमी रसिकांचा लाडका होण्याचंही भाग्य त्याला मिळालं. फार जुन्या काळी हे भाग्य भावड्या कोल्हटकरांना लाभलं होतं, दिनकर कामंडाला लाभलं होतं. हल्लीच्या काळात ते शंकर घाणेकरला लाभलं. विनोदी नटाला हाशाच्या पावत्या मिळवाव्याच लागतात, पण शंकरला मिळणाऱ्या पावतीत त्या हाशाच्या जोडीला घरातल्या किंचित खट्याळ धाकट्या भावंडाचं कौतुकही मिळालेलं असायचं. नटाची वाणी स्पष्ट हवी ही अभिनयातली प्राथमिक अट, पण विनोदी नटाच्या शब्दोच्चारातच त्या शब्दांशी नाना तऱ्हेनं खेळण्याचं एक निराळं सामर्थ्य असावं लागतं. साध्या हो आणि नाही मधून त्याला उच्चारातही व्यंगचित्र काढावं लागतं. ही किमया मी दिनकर कामंडांनंतर या शंकरमध्ये पाहिली. त्याच्या बोलण्याची एक खास अशी शैली होती. ती खाजगीत आणि रंगमंचावर सारखीच होती. सगळ्या भूमिकातून ती दिसायची, तरीही ती विसंगत कधी वाटत नसे. नाटकात तो कुणीही असो,
तो शंकर घाणेकरच असायचा. त्याच्या व्यक्तिमत्वात त्यानं केलेल्या विनोदी भूमिकांमधले रंग एकरूप झाल्याचा भास निर्माण करण्यात त्यानं एका निराळ्याच प्रकारचं यश मिळवलेलं होतं. रंगभूमीवरच्या प्रसंगात शंकर असला की प्रेक्षकांचं लक्ष एखाद्या वाक्यावरची शंकरची प्रतिक्रिया काय असेल त्याच्याकडे असायचं. हे लक्ष त्याने मुद्दाम खेचून घेतलं नाही. दुरितांचे तिमिर जावो या नाटकामध्ये तो कानाला चाफ्याचं फूल लावून शिंगवाला गुरव होऊन येई. आजही त्या नाटकातल्या माझ्या डोळ्यांपुढल्या स्मृतिचित्रात मला शंकरच अधिक दिसतो. नाटकातली लांब वाक्य तर तो अतिशय अशी सुंदर पेलायचा की गद्यातल्या अंतर्गत छंदाची ही समज त्याला कशी मिळाली असेल ते मला कळत नव्हतं. त्याचं शालेय शिक्षण बेताचंच. मराठी साहित्याचाही त्याचा मोठा व्यासंग होता असं नाही. त्याच्या हाती मी मराठी नाटकाच्या पुस्तकाखेरीज इतर पुस्तक कधी पाहिलं नाही. पण ह्या माणसाची मराठी भाषेशी इतकी विलक्षण दोस्ती जमलेली होती की साध्या संभाषणात देखील त्याची शब्दयोजना अतिशय नेमकी असायची. उपजत विनोदबुद्धीमुळे शब्दातलं सोनं आणि हिणं यातला फरक त्याला चटकन दिसायचा. संवादाची लय सगळ्यांनाच सांभाळावी लागते, पण विनोदी नटाला हास्याची कळ दाबणारा शब्दच नव्हे तर विरामाचा क्षण कुठला ते बरोबर ठाऊक असावं लागतं. फार वर्षापूर्वी मी आकाशवाणीवरून शारदा नाटक केलं होतं. त्यात मी शंकरला श्रीमंताचं काम करायला बोलवलं. शंकरला गाण्याचा उत्तम कान होता, पण तो काही गायक नव्हता. मात्र गळ्यात सूर होता. त्यामुळे श्रीमंताची ती संवादासारखी पदं शंकर उत्तम म्हणेल याची मला खात्री होती. मी गाणेकर तू श्रीमंत व्हायचं असं म्हटल्याबरोबर हातभर जीभ काढून आपल्या त्या खास कोकणी सानुनासिक सुरात भलतंच काय असं तो मला म्हणाला. मला गाण्यातलं प्रावीण्य दाखवणारा श्रीमंत नकोच होता. शंकरनं श्रीमंताची गाणी ठसक्यात तर म्हटलीच, पण अवघड हरकतीच्या जागी वार्धक्याच्या ठसक्याचा इतका सुंदर उपयोग केला की त्या ध्वनिनाट्यात त्या गाण्यात येणाऱ्या म्हातारपणातल्या ठसक्यातून श्रीमंताचं म्हातारपण त्यांनी उभं केलं. तो पिठातल्या प्रेक्षकांसाठी नाना तऱ्हेच्या करामती तर करायचाच, पण खास जाणकारांसाठी काही काही बारकावे सुंदर पेश करायचा. कट्यार काळजात घुसलीतल्या बाके बिहारीत तर विदूषकाच्या सनातन कारुण्याची झाक तो अशा कुशलतेनं दाखवत असे की त्याच्या त्या अभिनयाला त्या नाटकातल्या गाणाऱ्यांना मिळावी तशी वाहवा अशी सुंदर दात त्याला मिळायची. शंकरला हे एखाद्या वाक्यातून शब्दातून किंवा नाट्यप्रसंगातून दडलेले बारकावे दिसायचे याचं कारण तो नुसता लेखकाच्या विनोदी वाक्याची पार्सलं पोचवणारा विनोदी नट नव्हता. ऑथरची टाळी कुठली आणि नटाची कुठली हे रंगमंचावरच्या लोकांना बरोबर ठाऊक असतं, आणि म्हणून सगळ्याच विनोदी भूमिका करणाऱ्या लोकांना विनोदबुद्धी असतेच असं नाही. विनोद हा केवळ एक साहित्य प्रकार नाही, हा एक जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन आहे. शंकरच्या डोळ्यात एक चिरंतन अशी मिश्किल झाक असे. त्याच्या ओठांची अशी गमतीदार हालचाल असायची की कुणी एखादा गंभीरपणाचा आव आणली नसलेली विद्वत्ता प्रकट करायला लागला की शंकरच्या तोंडावरच्या त्या हालचालीने तो साशंक्य होई. विनोदाच्या शस्त्रापुढे मृत्यूचीही वडाई राहत नाही असं म्हणतात. गांभीर्य आणि विद्वत्ता यांचं नातं फार चुकीनं जुळवलेलं गेलेलं आहे. कित्येकदा गांभीर्य ही स्वतःच्या विद्वत्तेविषयी साशंक असणाऱ्या भयग्रस्त माणसाची ढाल असते. शंकरमधल्या ह्या उगीचच शिष्टपणा करणाऱ्या लोकांना नामोहरम करणाऱ्या विनोदाच्या टिचकीमुळे त्याचा रागही येत नसे. नाटकाचं जग केवळ प्रयोगापुरतं मर्यादित नसतं. त्या कलेत असणाऱ्या त्यांच्या लोकांचं ते एक स्वतःचं जग असतं. नाटकाची एक स्वतःची अशी दुनिया असते, एखाद्या मोठ्या कुटुंबासारखी. एकत्र कुटुंबासारखेच तिथे हेवेदावेही असतात, असूया असते, पण या सगळ्यातून तरुण राहिलेला एक आप्तभाव असतो. त्या नाटकी संसारात सतत अस्थिर जिण्याचे चटके, उद्याची भीती आणि सगळ्यात कठीण म्हणजे रंगमंचावरच्या त्या दिव्यांच्या झगमगाटाबाहेर गेल्यावर वाट्याला येणारी उपेक्षा याची धास्ती सगळ्याच नटनटींच्या पोटामध्ये असते. या व्यवसायात कालच्या करामतीवर आजची भाकरी मिळत नाही. नाव सांगितल्यावर सुद्धा आपण काय करता ह्या प्रश्नाचं दुःख सतत गर्दीपुढे राहिलेल्या आणि आता रंगमंचाच्या झगमगाटा आड गेलेल्या नटा इतकं इतर कोणालाही होत नसेल. शंकरला वार्धक्याकडे झुकणाऱ्या नटांची ही धास्ती कळायची. तशी सगळ्यांनाच कळते, पण तो तिथे थांबत नव्हता. लगेच असल्या गुणी नटांचे सत्कार घडवून तो आणत असे. त्यांना थोडाफार तरी आर्थिक आधार मिळेल असे तो कार्यक्रम घडवून आणायचा. कितीतरी गुणी नटांच्या 60व्या वाढदिवसाच्या समारंभाचा तो पडद्यामागला सूत्रधार होता. केवळ नाटकातल्या
आडल्या नडलेल्यांनाच नव्हे तर इतरही लोकांना त्यानं त्याच्या भाकरीतला चतकोर गुपचूप काढून दिला आहे. शंकर घाणेकर काही लक्षातच नव्हता. पण कोकणातल्या ज्या खेड्यात तो वाढला तिथल्या शाळेत जाणाऱ्या पोराची त्यांनी चिंता केली. कोकणातली कितीतरी पोरं खानावळीतून कामाला असतात. त्याच्या परळच्या मठीत अशा कित्येक पोरांसाठी गरजेच्या वेळी पथारी पसरायला जागा होती. आपल्या मालकीच्या खोलीची ही अशी धर्मशाळा करणारा उभ्या मुंबईत शंकर हा एकटाच दाता असेल. त्याचं मात्र थिएटर हेच खरं घर होतं. शेक्सपियरनं जग ही रंगभूमी आहे असं म्हटलं आहे. या म्हणण्यामागे इथल्या वास्तवातल्या तात्पुरतेपणाची सूचना आहे. त्या तात्पुरतेपणाचा शंकरच्या मनावर कसा कोण जाणे पण फार खोल असा ठसा उमटला होता. कोकणी माणसातल्या ह्या तात्पुरतेपणाच्या विचाराचा धागा त्याच्या बोलण्या वागण्यातून मला फार वेळा आढळला. चिंत्र्यम खानोलकरांनी आपल्या एका नातलकाबद्दल लिहिताना त्याच्या चमत्कारिक वैराग्याच्या वृत्तीचं मार्मिक उदाहरण मला दिलं. कसल्या तरी व्याधीमुळे त्या नातलगाचा पाय कापून काढायला लागला. त्यावर तो म्हणाला, बरं झालं, सरणाला एखादं लाकूड कमी लागेल. दारिद्र्यामुळे की काय कशानं या माणसांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारचा सिनिसिझम झालेला दिसतो. शंकर मात्र अस्सल कोकणी दारिद्र्य भोगूनही सिनिकल झाला नाही. अखेर त्याच्या बोलण्यातून स्वतःच्या मृत्यूविषयी काही उद्गार निघाल्याचे त्याचे सहकारी नटनटी मला सांगत होते. पण त्यातून कुठे निराशेचा सूर नव्हता. तो देखील त्याच्या थट्टेखोरपणाचाच भाग असावा अशा रीतीनं तो ते बोलत होता. नाटकाविषयी त्यानं स्वतःला कशातही गुंतवून घेतलं नव्हतं असंच त्याच्या मित्रांना वाटायचं. पण त्यानं स्वतःलाच काही कार्याशी वचनबद्ध करून घेतलं होतं. त्यात आपल्या गावातली शाळा उभारण्याच्या वचनाबरोबर एक खुला रंगमंच उभारण्याचंही वचन होतं. त्या रंगमंचावरच त्याचा शेवटला दिस गोड झाला. आपल्या दातृत्वाबद्दल शंकर चुकूनही कुठे बोलला नाही. तसा तो स्वतःबद्दल स्वतःची सुद्धा थट्टा करण्यापलीकडे कधी बोलला नाही. स्वतःकडे त्यांनी एक मोठी लोभसवाणी पण जी विलक्षण हुशारीशिवाय निभवता येत नाही अशी अजाणत्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे सभा समारंभातून सुद्धा भाषणाच्या प्रसंगी तो कधी आधीच येऊन इतर वक्त्यांच्या रांगेत बसायला उत्सुक नसायचा. शंकरचा मुक्काम कायम विंगेत. ती त्याची मोठी आवडती जागा. मग अध्यक्षांनी नाव पुकारलं की ह्याची एंट्री व्हायची. चेहऱ्यावर ही विद्वान माणसं इतकी चांगली बोलली, आता मी काय बोलणार असा भाव घेऊन. या भूमिकेत उगीचच शिष्टाचारादाखल असणारा विनयही नव्हता. अंगीच्या नाना कळा दाखवण्यापूर्वीचा समर्थांनी सांगितलेला बावळेपणा होता. साधा लेंगा आणि झब्बाकी शर्ट, या संशयात पडलेल्या शिंप्यानं शिवलेला शर्ट हा त्याचा वेश. पण वरपांगी विनोदी वाक्यातून चटकन तो सत्याला स्पर्श करून जाई. त्याच्या विनोदी भूमिकांइतकीच त्याची उत्स्फूर्त भाषणं कित्येकांच्या स्मरणात असतील. हे सारं शहाणपण त्यानं प्रत्यक्ष अनुभवाच्या शाळेमध्ये मिळवलं. बालपणातली काही वर्ष वगळली तर ते त्याला नाटकाच्या आणि नाटक्यांच्या दुनियेतच मिळालं. आणि म्हणूनच त्याचा रंगमंचावरचा मृत्यू ही त्याच्या दृष्टीनं भाग्याची वेळ ठरली. रंगमंचा इतकेच त्यानं आपल्या त्या कोकणातल्या खेड्यावर प्रेम केलं. मला वाटतं स्वतःचं बिऱ्हाड नसलेला हा अवलिया रात्री विसाव्याला ज्या गावी पाठ टेकत असेल त्यावेळी आपल्या कोकणातल्या त्या खेड्यात आपण झोपलो आहोत अशा भावनेनंच झोपी जात असेल. नाहीतरी रंगमंचावर क्षणापूर्वी असलेला महाल दुसऱ्या क्षणी फळकुटं होऊन भिंतीला टेकून ठेवलेला असतो. मानला तर महाल, नाहीतर तो फ्लॅटच. घाणेकरचं ते खेडं त्याच्या मनाबरोबर नाटकातल्या सीनसारखं गावोगावी हिंडवून त्यानं रात्री झोपताना मनापुढे मांडलं असेल. शेवटची झोप घ्यायला तो तिथे गेला. पण आम्हा सगळ्यांपुढे एकच दुःखदायक प्रश्न ठेवून गेला की इतक्या लवकर त्या झोपेत कशाला शिरायला हवं होतं. जमिनीवरच्या नाटककाराला पात्रांच्या एंट्रीचे आणि एक्झिटचे जाब विचारता येतात. पण ह्या जगाच्या रंगमंचावरचा खेळ मांडलेल्या त्या अज्ञात नाटककाराला हा प्रश्न कोण विचारणार. या विराट रंगमंचाला जर कुठे विंगा असतील तर मला खात्री आहे की या आऊट घटकेच्या नाटकाला भलतंच महत्त्व देऊन साध्या निर्मळ हसण्याला पारखे होणाऱ्या लोकांची मजा पाहत त्या विंगेमध्ये शंकर घाणेकर उभा असेल. इतर काही नसलं तरी त्या विंगेमध्ये
असा एक हसवणारा फकीर उभा आहे, माझा मित्र उभा आहे, हा विचार त्या विंगेविषयीचे भय कमी करून जातो, एवढं नक्कीच खरं.